अध्यक्ष महोदय, नियम क्रमांक 293 अन्वये पुढील प्रस्ताव मी मांडतोय। राज्यात बहुतांश भागात कमी पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, विविध कारणांमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना, काही योजना अर्धवट स्थितीत असणे, योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळणे, शासनाच्या जलसंधारण प्रकल्पांकरता अर्थसंकल्पात अतिशय कमी तरतूद करण्यात आली असल्यामुळे जलसंधारण योजनांच्या कामांची गती मंदावणे, काही योजनांना कात्री लावण्याची निर्माण झालेली परिस्थिती, राज्यात शेतीमालाचे भाव गडगडणे, त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणे, शेतकऱ्यांना उत्पन्नावर आधारित हमीभाव देण्याची होत असलेली मागणी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP प्रमाणे भाव देण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना न करणे, कापूस, सोयाबीन, धान, ऊस, साखर यांचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यात पसरलेले चिंतेचे वातावरण, यावर त्वरित तोडगा काढण्याची नितांत गरज, विंधन विहीर व त्यांच्या देखभालीच्या कामावर होत असलेले दुर्लक्ष, पाण्याचा होत असलेला प्रचंड उपसा, परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाऊन पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आखलेल्या अनेक योजना धोक्यात येणे, पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत शासनाने केलेली वा करावयाची उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये गेले काही महिने आणि मागचं वर्ष शेतकऱ्यांनी दुष्काळाला तोंड दिलेलं आहे आणि या दुष्काळावर राज्य सरकारने देखील वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निधी खर्च करणार आहोत असं डिसेंबरच्या अधिवेशनात सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमध्ये 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांना देऊ असं आश्वासन दिलं। काल परवाच्या या सभागृहातच त्यांनी भाषण केलं, त्यांनी 30,000 कोटीच्या ऐवजी 25,000 कोटीचं आता आम्ही पॅकेज देऊ असं या निमित्ताने या सभागृहात सांगितलं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जलसंधारण आणि तदनुषंगिक कामाला आपण 5-6 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या शीर्षकाखाली खर्च करतोच। त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये 25-30 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत हे सांगायला कोणत्या भविष्यवाल्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे विशेष योजना कोणत्याही न करता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा न देण्याचं धोरण हे युतीच्या या सरकारने स्वीकारलेलं दिसतंय आणि म्हणून हा प्रस्ताव पुन्हा एकदा सभागृहात आणताना मला याची जाणीव आहे की यापूर्वी या अनुषंगाने बऱ्याचशा चर्चा झालेल्या आहेत, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण बघताना, दुसऱ्या बाजूला दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याची उपलब्धी बघत असताना आणि यापूर्वी दरवर्षी महाराष्ट्रात आपण पिण्याच्या पाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी खर्च करत असलेला बघितला, तर यावर्षी अचानकपणाने या सरकारने पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा खर्च करण्याची भूमिका बदललेली दिसते। 1370 कोटी रुपये काहीतरी अर्थसंकल्पात प्रोव्हिजन केलेली आहे, पण आता केंद्र सरकारने कळवलेलं आहे आणि ज्याचा उल्लेख काल मुख्यमंत्री महोदयांनी केला की आता महाराष्ट्रातल्या नव्या योजना हातात घ्यायचं जरा थांबवा। कारण काय, तर आपल्याकडे असणारे रिसोर्सेस सगळ्या योजनेवर जर खर्च करायला लागलो तर कुठलीच योजना पूर्ण होणार नाही अशी भीती त्यांनी आणि केंद्र सरकारने म्हणे त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या नव्या योजना इथं बसलेल्या समोरच्या बाजूच्या या बाजूच्या सगळ्या मतदारसंघामध्ये दुष्काळामुळे नवा सोर्स हुडकणं, नवी योजना करणं हे काही काळांच्यासाठी आवश्यक असणारी बाब आहे। अशी असताना देखील फक्त केंद्र सरकारने केंद्राच्या योजना बंद केलेल्या आहेत, यासाठी महाराष्ट्रातल्या नव्या योजना आम्ही हातात घेणार नाही अशी भूमिका या सरकारने घेतलेली। अध्यक्ष महोदय, बाकीच्या सगळ्या मुद्द्यापेक्षा
हा मुद्दा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे की केंद्राचे पैसे येवत न येवत पण महाराष्ट्रातल्या पाण्याच्या योजना आम्ही चालू ठेवू ही भूमिका या सरकारनं घेणं आवश्यक आहे। याच्यात कोणतं राजकारण नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये हजारो योजना आपण हातात घेतलेल्या आहेत। आकडेवारी जर आपल्या विभागाकडून मागितली तर मंजूर असणाऱ्या आणि आता चालू करायच्या नाहीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे अशा योजनाच कदाचित या महाराष्ट्रात जवळपास 800 ते 1000 योजना असतील। मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या एका छोट्या पत्रानं आपण या सगळ्या योजना थांबवायला लागलोय। महाराष्ट्रात चालू असणाऱ्या योजना 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी चालू केलेल्या पूर्ण न झालेल्या अशा काही असू शकतील, त्याला काही स्पेसिफिक लोकल कारण असेल, लोकलाइज्ड असेल, मग एखादा सोर्स अचानकपणाने बंद झाला असेल, नवा सोर्स घ्यायचा असेल, काही त्यांच्या आवश्यकता टेक्निकली ज्या गरजेच्या होत्या त्या वाढवायच्या असतील आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय काही बदल आणि काही अंतर काही वेळ काही योजनांना झाला असेल, पण त्याचं कारण दाखवून आपले रिसोर्सेस थिनली स्प्रेड होत आहेत ही भूमिका या राज्य सरकारने घेणं, अशीच भूमिका या सरकारने जलसिंचनाच्या योजनेमध्ये घेतलेली आहे। जलसिंचनाच्या योजनेला फक्त 7000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आविर्भावात काय सांगितलं तर 75% पुढे गेलेले प्रकल्प आम्ही यावर्षी पूर्ण करू। या सभागृहातल्या प्रत्येक मतदारसंघात काही ना काही असे प्रकल्प असतील जे 55%, 60%, 65%, 68% पूर्ण झालेले। ते सगळ्यावरची कामं बंद करायची आणि काही ठराविक प्रकल्पांना जास्त पैसा निधी उपलब्ध करायचा। योजनेत या बाबतीत असं करणं फायनान्शियल दृष्टिकोनानं आवश्यक जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या उर्वरित सगळ्या प्रकल्पांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा भाव जलसिंचनाच्या योजनेमध्ये या सरकारच्या नीतीत आम्हाला दिसतोय। त्याच पद्धतीने पाणी पुरवठ्याचं चालू केलेलं आहे। केंद्र सरकारने सगळ्यात मोठा निर्णय यावर्षी घेतला, नरेंद्र मोदी साहेब सन्माननीय आदरणीय यांनी काय निर्णय घेतला तर आम्ही नियोजन आयोग रद्द करतो आणि नीती आयोग सुरू करतो। नाव बदललेलं आहे। नाव बदलत असताना हे करत असताना त्यांनी या देशातल्या एकत्रित गोळा होणाऱ्या कर्जाची काही रक्कम जी राज्यांना द्यायची आहे ती 10% वाढवून दिली। म्हणजे या देशातल्या सगळ्या राज्यांनी देशातल्या कराचं संकलन झाल्यावर त्यातल्या 42% निधी राज्यांना आता उपलब्ध होणार, जो पूर्वी 32% होता। आणि हा 10% वाढलेल्या निधीमुळे केंद्र सरकारने सांगितलं की तुमचा अधिकार आता आम्ही तुम्हाला दिलेला आहे। याचा परिणाम मला काल माननीय मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलेल्या पत्रामध्ये दिसतोय। आज या देशामध्ये आमच्या आणि तुमच्या असं करण्याचा माझा उद्देश नाही, पण यूपीएच्या सरकारने या देशात भारत निर्माण या योजनेच्या माध्यमातून हजारो गावांना या देशात पाण्याच्या योजना करायला संधी उपलब्ध करून दिली। काल प्रश्नोत्तराच्या तासात सन्माननीय खडसे साहेबांनी गावाला जो अधिकार दिलेला आहे तो त्या यूपीएच्या काळातच दिलेला, त्या गावातल्या कमिटीला दिलेल्या अधिकाराच्या बद्दल सन्माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांनी जो मुद्दा मांडला त्यानंतर आपण काही भाष्य केलं ते योग्य आहे, त्याच्या वादात आपण जात नाही, तो आपण जी भूमिका घेतली ती वस्तुस्थिती आहे। पण यूपीएच्या सरकारने आमच्या या देशातल्या ग्रामीण भागाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। हजारो या देशातल्या पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या, गावापर्यंत थेट निधी पोचायला लागला। पिण्याच्या पाण्याच्या योजना फार झपाट्यानं या राज्यातल्या अनेक गावात पूर्ण झाल्या, हे आपल्याला मान्य करायलाच लागेल। पण मी असं म्हणत नाही की 100% सर्व ठिकाणी प्रामाणिकपणानं काम गाव पातळीवर झालं, ज्याचा काल आपण विधानसभेत चर्चा झाली। पण ज्या ठिकाणी चाली नसेल त्यांना प्रायश्चित्त करायला हरकत नाही। पण आज आपल्या महाराष्ट्रात अद्यापही पिण्याच्या पाण्याच्या योजना आपल्याला चालू करायच्या आहेत। ज्या योजना कागदावर मागच्या सरकारने किंवा या सरकारने मान्य केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना बंद करण्याचा निकाल लोणीकर साहेब आपल्या सरकारने घेतलेला आहे। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यात चातकाप्रमाणे पाण्याची वाट बघणाऱ्या लाखो ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून तुम्ही या वर्षभरासाठी वंचित ठेवणार। मुख्यमंत्री फार हुशार आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच केंद्र सरकार आम्हाला काहीतरी नवीन पॅकेज देणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजना लवकरच चालू करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे
तो मोमेंटम जो असतो तो मोमेंटम ज्यावेळी आपण थांबवतो कुठल्या योजनाचा त्यावेळी त्या चालू व्हायला लोणीकर साहेब 4 ते 6 महिन्यापेक्षा कमी वेळ लागत नाही. केंद्र सरकारने तर 10% पैसे वाढवून दिलेले आहेत देशातल्या सगळ्या राज्यांना. म्हणून केंद्र सरकारने बऱ्याच योजनांच्या मध्ये हात वर करायला सुरुवात केलेली आहे आणि अनेक योजनांच्या वर हात वर करायला सुरुवात केल्यामुळे लोकोपयोगी ग्रामीण भागाच्या जनतेच्या हिताच्या ज्या मागच्या युपीएच्या सरकारने जबाबदाऱ्या घेऊन योजना चालू केलेल्या होत्या त्या हळूहळू वेगवेगळ्या मार्गाने बंद करण्याचा उद्योग हा केंद्र सरकारचा चालू आहे आणि त्याचीच रिओढण्याचं काम हे राज्याचं आपलं सरकार करायला लागले अशी आमची शंका आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जी पिण्याच्या पाण्याचं वास्तव आहे मला खात्री आहे की आपल्या विधिमंडळातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना त्याची माहिती असेल. मराठवाड्यात तर किती मोठ्या प्रमाणात टँकरचा वापर आज होतोय याची आपल्याला जाणीव आहे. दुष्काळाच्या झळा वाढायला लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा वाटेल तिथे पिण्याच्या पाण्याचा शोध सुरू झालेला आहे. बोरवेलची खोली जवळपास 800,000 फुटापर्यंत गेली तरी अजून पाणी लागत नाही. आता सरकार पाणी देत नाही. सरकारचं पाणी यायला 4-7 महिने अजून योजना सुरू व्हायलाच वेळ लागणार आहे म्हटल्यावर आणखीन मराठवाड्यात आणि ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे तिथला आमचा शेतकरी आणखीन पिण्याच्या पाण्याच्या बोरच्या मागे लागेल आणि मग भूगर्भाची चाळणी अजून झाल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य आपल्याला आता स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अध्यक्ष महोदय, एका बाजूने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. बोरवेलची मगाशी सांगितली तशी फार मोठ्या प्रमाणात 800,000 फुटावर गेलं तरी पाणी लागत नाही. पानाडे बोरवेलचे एजंट आणि सगळे त्या संबंधातल्या व्यवसायातले माफिया या सगळ्यांच्या जाळ्यात आता आपला महाराष्ट्रातला शेतकरी आधीच अडकलेला आहे. आता या सरकारच्या पाण्याच्या योजना बंद करण्याच्या नव्या योजना चालू न करण्याच्या धोरणामुळे आशेनं थांबलेला शेतकरी देखील आता अध्यक्ष महोदय वाड्या वस्त्यावरच्या पाण्याच्यासाठी बोरवेलच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. एकदा वेळ निघून गेली तर सरकार निर्णय घेऊन पूर्णपणाने गप्प बसेल. पण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या राज्य सरकारने अतिरिक्त निधी खर्च करून चालू करणं केंद्र सरकारचा कधी निर्णय येईल त्यावेळी येऊ. पण या सरकारने खडसे साहेब आपण सगळ्यात ज्येष्ठ मंत्री महोदय या मंत्रिमंडळात आहात. माननीय मुख्यमंत्री महोदयाने थोडासा उत्साहात काही निर्णय केंद्राचं पत्र आलं खाली वाचून दाखवलं बंद केलं असं झालं असेल तर आपण निश्चितपणानं विचाराने आपण याच्यावर उत्तर देताना करावं की या योजना पुन्हा कशा चालू होतील. आणि महाराष्ट्रात ग्रामीण भागात केंद्र सरकारने निधी द्यायचा बंद केला म्हणून आपण योजना कुठली बंद करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने जर घेतली तर ती अधिक सोयीची होईल असं मला अध्यक्ष महोदय वाटतंय. खरं म्हणजे आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतीची अवस्था अनेक वेळा सभागृहात आपण चर्चा केलेली आहे. हमी भावाच्या बद्दल तर बोलण्याची काही फारशी आवश्यकता राहिलेली नाही कारण केंद्र सरकारने आमच्या नरेंद्र मोदी साहेब सन्माननीय पंतप्रधान यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या मागं जे आधारभूत किमती आहेत त्या आधारभूत किमती कशा वाढवल्या किती वाढवल्या याचा आकडा जर आपण बघितला तर तो फार किरकोळ आहे. अध्यक्ष महोदय युपीएच्या सरकारमध्ये 560 वरून तांदळाचा दर 1345 रुपयावर गेला. या सरकारने 14-15 मध्ये 1400 रुपयापर्यंत वाढवले म्हणजे 50-55 रुपये वाढवले. ज्वारीचा 515चा दर 1520 रुपयापर्यंत गेला. ज्वारीला फक्त ज्वारी हे फार मोठं पीक महाराष्ट्रातला शेतकरी घेतो फक्त 30 रुपये आधारभूत किमतीत आपण वाढ केली. कापसाचा दर 1760 वरून 4000 रुपयापर्यंत गेला. 227% कापूस दरात वाढ केली. आपल्या सरकारनं महाराष्ट्रामध्ये 4000 मोदी सरकारने 4050 रुपये म्हणजे फक्त 50 रुपये क्विंटलला केंद्र सरकारने आधारभूत किंमत वाढवली. मला आठवतं समोरच्या बाकावर बसलेले असताना या बाजूने विरोधी पक्ष आज जे सत्तारूढ पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते सांगत होते की 6000 रुपये दर झाला पाहिजे. सुधीर मुनगंटीवार साहेब खडसे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री या बाजूला बसलेले त्यावेळी कापूस 6000 रुपयाला मिळालाच पाहिजे कापूस 6000 रुपयाचा दर गेलाच पाहिजे अशी मागणी करणारे सरकार सदस्य ज्यावेळी सरकारात बसतात त्यावेळी सरकारात बसून
या सगळ्या गोष्टींच्या बद्दल एकही पाऊल उचलत नाहीत. याचा महाराष्ट्राच्या मनाला, शेतकऱ्यांच्या मनाला किती मोठा धक्का बसला असेल याची नोंद मला वाटतं आपण घेतली तर बरं होईल. सोयाबीन हे मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागात, आपल्या विदर्भातल्या अमरावती, अकोला या सगळ्या भागात सोयाबीन हे सगळ्यात प्रमुख पीक आहे. या पिकाला UPAच्या सरकारने 900 रुपयापासून 2560 रुपयापर्यंत वाढवलं. आपल्या मोदी सरकार यांनी 2560 रुपयाच्या या दरात आधारभूत किमतीत 1 रुपयाचाही गुलाबराव वाढ करण्याची भूमिका दाखवली नाही. संताप येत असेल आपल्याला, कोणाला पाठिंबा दिला, कुठे आपण अडकलो, आपला पत्ता जरा चुकीचा झाला का काय, असं कदाचित आपल्याला वाटत असेल. एवढा सोयाबीनचा दर न वाढवण्याची कामगिरी या सरकारने, मोदी सरकारने केलेली आहे. आणि शेतकरी तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था तुमची या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी झालेली आहे. नुसता सोयाबीनचा दर सांगितला तर जगताप साहेब तुमची साथ सोडून इकडे निघून आले. शेतकऱ्यांच्या समस्या या संबंधित विचारात घेण्यात नरेंद्र मोदी सन्माननीय पंतप्रधान यांचं अपयश आहे असं समजायला आता महाराष्ट्रातली नाही तर देशातली जनता लागायला लागली. शेतकऱ्यांचा या देशातल्या भ्रमनिरास झालेला आहे. शेतकऱ्याला असं वाटायला लागलेलं आहे की आपण ज्याला 8 महिने झाले नाहीत पण 5 वर्षच तुम्हाला मिळालेली आहेत, ह्याची नोंद करून जेवढी प्रगती करता येईल तेवढी लवकर करा, नाही तर 5 वर्षाने उत्तर देताना अडचण होईल. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला हे सांगायचंय की आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमालाच्या संदर्भात दिल्लीच्या सरकारला अपयश आलं आणि हे अपयश येत असताना या सरकारने बघ्याची भूमिका घेतली. याचंच दुःख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला अलीकडचा एक विषय गाजतोय आणि तो म्हणजे कर्जमाफीच्या विषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी काही भूमिका या सभागृहात काल परवा व्यक्त केली. यापूर्वी झालेली कर्जमाफी ही उपयोगाची नव्हती अशी भूमिका या राज्याच्या प्रमुखांनी व्यक्त केली. हे बघूनच आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि त्या कर्जमाफीच्या संदर्भातली त्यांची जी वक्तव्य आहेत ते बघून आम्हाला पुन्हा एकदा हा विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याची इच्छा झाली. कारण अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रात मागच्या वेळी डिसेंबरच्या अधिवेशनात 11 डिसेंबरला माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची माफी आम्ही देऊ. राणा भीमदेवी थाटात घोषणा झाली. सगळ्या सभागृह बघून आपण आपल्या बाजूने वाजवली, आमच्या बाजूच्याही काही लोकांना वाजवण्याची इच्छा झाली कारण निर्णय मोठा होता. एवढा चांगला निर्णय घेतला पण त्याची ऑर्डर कधी काढली? 11 डिसेंबरची 2014ची ऑर्डर 10 एप्रिल 2015ला शासनाचा 4 महिन्यानंतर शासन निर्णय निर्गमित झाला. औरंगाबाद, नागपूर, अमरावती भागातल्या 19 जिल्ह्यामध्ये खडसे साहेब 2,23,157 शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 14 रोजी देय असलेलं 156 कोटी 11 लाख रुपयाचं कर्ज आणि त्यावरील 30 जून 2015 पर्यंतचं व्याज 15 कोटी 19 लाख अशी 171 कोटीची रक्कम सावकारांना देऊन या भागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक माणूस, एक शेतकरी दाखवा की ज्याला सावकाराने कर्ज दिलं आणि ते कर्ज तुमच्या सरकारनं माफ केलं. एक माणूस दाखवा, एक माणूस, एक माणूस द्या, एक माणूस तुम्ही, एक महाराष्ट्रातला शेतकरी दाखवा. तीच पद्धत तुम्ही त्या स्टाईलने ही घोषणा केली असेल तर माझी काही तक्रार नाही. परंतु राज्याचा प्रमुख एखादी घोषणा करतो त्यावेळी अमका न्यायालयात गेला, तमका न्यायालयात गेला, अरे सगळ्याचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. आणि कशावरून हे सगळे गेलेले न्यायालयात गेलेले जाऊ दे, तो तुम्ही उत्तराच्या भाषणात सांगा, मी तुमचं उत्तर देण्याची आज आवश्यकता नाही. पण एक शेतकरी दाखवा की ज्याला या 171 कोटीची माफी मिळाली. तुम्ही
त्यावेळी सांगितलेलं होतं की 30 जून 2015 पर्यंत पूर्ण हे सगळी योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, शासनाच्या निर्णयात लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने एका अच्छे दिनचे कागदी घोडे नाचवत शासनाला अध्यक्ष महोदय 30 जून पर्यंत एकाच्याही हातात प्रमाणपत्र देता आलं नाही. हे खरं म्हणजे वास्तव आहे. याचा अर्थ असा की हे सरकार अध्यक्ष महोदय वारेमाप घोषणा करायला लागलेलं आहे. वर्तमानपत्रात प्रसार माध्यमातून या घोषणा एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लॅश होतात की महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला शेतकरी दिलासा देऊन संध्याकाळी शांतपणे झोपतो. महिना 2 महिने वाट बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे काही खरं नाही. त्यामुळे एकंदर शासन व्यवस्थेवरचाच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचा आणि शेतकऱ्याचा विश्वास कमी होतोय का काय, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न. या प्रश्नाच्या, या सरकारच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न हळूहळू महाराष्ट्राच्या मनात तयार व्हायला लागलेला आहे. जे बोलाल ते झालं पाहिजे. तुम्हाला 4 महिने उशिरा निर्णय घ्यायचा असेल तर घ्या. तुम्ही जो निर्णय 11 डिसेंबरला घोषणा केला, 4 महिन्याने जो निर्णय घोषित केला, त्या निर्णयातही तुम्हाला रिझल्ट देता येत नाही. हे तुमच्या सरकारचं अपयश आहे हे सांगणं या ठिकाणी आवश्यक आहे. फायनान्स डिपार्टमेंटने काय लिहिलं त्या फाईलवर? डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजना आहे, त्याच्या उद्दिष्टात बदल होईल आणि मूळ योजनेशी हे विसंगत होईल. फायनान्स डिपार्टमेंटने बरेचसे मुद्दे काढलेले आहेत, ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. पण अध्यक्ष महोदय, अशा योजनेमध्ये आपल्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय हे लक्षात घेणं आवश्यक आहे की या सरकारला जालनामध्ये 12,058 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार होती. नांदेडला 2,255, अमरावतीला 70,975 शेतकरी कदाचित या कर्जमाफीत आले असते. नागपूरच्या भागात 87,000. फार मोठी यादी आहे. पण मोठी योजना 2,23,000 शेतकऱ्यांच्या जीवाशी दिलासा देण्याचा प्रयत्न करणारी सरकारची योजना फेल झाली. याचा अर्थ तुमचे याच्या नंतरचेही आणि आधीचेही निर्णय हे फक्त घोषणेत आहेत. तुमचं सरकार निर्णय करतंय पण त्याची डिलिव्हरी होत नाही आणि त्यामुळे या राज्यात फार मोठं संकट सामान्य शेतकऱ्याच्या समोर त्याला दिसायला लागले. अध्यक्ष महोदय, नवा विषय सुरू झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नसतील तर FIR दाखल करा. 20-25 ठिकाणी FIR बँकांच्या मॅनेजरवर दाखल करण्यात आल्या. महाराष्ट्रातल्या गोरगरीब ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला वाटायला लागलं, वा वा, राष्ट्रीयकृत बँकांनाही तडाखा देणारा आमचा मुख्यमंत्री. 2 दिवसात केंद्र सरकारचं पत्र या सरकारला आलं. या सरकारला निरोप देण्यात आला. अशा पद्धतीनं बँकांना प्रश्न तयार करण्याचं काम तुम्ही करू शकत नाही, तो तुमचा अधिकार नाही. आणि अधिकार असेल आणि तुम्ही असं केलं तर आम्हाला त्याच्याबद्दल योग्य ती ऍक्शन घ्यावी लागेल. पत्र आहे आपल्याकडं, पत्र आहे तुमच्या माननीय सगळं. आता ते कागद तुम्हाला नंतर दाखवतोच. मी कागदाशिवाय बोलणार नाही, कागद माझ्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, वित्त मंत्रालयाच्या डॉक्टर हसमुख अदिया IAS सेक्रेटरी आहे. त्यानं काय लिहिलंय? डिअर मिस्टर क्षत्रिय, मी तुम्हाला संपर्क साधायचा प्रयत्न केला, तुम्ही प्रवास करत होता. सुधीर श्रीवास्तवना मी संपर्क साधला. where it has been reported that some of the district magistrates in Akola, Bhandara, Yavatmal, Chandrapur have served notices under section 188 of IPC on the branch managers of 10 nationalized banks, 14 cooperative banks for not achieving the agriculture disbursement target. While we appreciate the need for banks to be sensitive and responsive to the needs of farmers, particularly in times of distress, the idea of using criminal act for such matter is catastrophic. It is certainly not going to achieve the purpose for which it is used. On the other hand, it may result in complete non-cooperation from the employees of all the banks, which may have unintended consequences. RBI is regularly monitoring the flow of funds to priority sector. If there are specific instances of banks, same can be brought to our notice आणि आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ. पण तुम्हाला
May I request you to kindly ask all district magistrates and police officers to refrain from using any such criminal section for the purpose of pressurizing banks to sanction loans to agriculturists. I will be grateful वगैरे वगैरे वगैरे. हसमुख अदिया यांचं पत्र आहे. हे तारीख आहे 8 जुलैची. अध्यक्ष महोदय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना फोन करून आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगू दे, ते काय सांगायचं ते सांगतील. हो, दाखवलं ना. याच्यात ह्या पद्धती आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन सांगत असताना प्राईम मिनिस्टर माझ्यानंतर भाषण होणार आहे, त्यात केंद्राच्या राज्याशी, राज्य हे संघ राज्य आहे, हे संघ राज्य असताना सगळ्यांचा मान ठेवूनच पत्रव्यवहार होतात. आपल्याला मंत्री झाल्यावर याचा अनुभव येईल. म्हणजे आरएसएस संघ नाही, आरएसएस नाही, हे देशातल्या सगळ्या राज्यांचं मिळून संघ राज्य झाले, आपल्या आरएसएस नाहीये. याचा अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी एवढा यासाठीच उल्लेख केला की एका बाजूने या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होत नाही, हा पत्रव्यवहाराचा पहिला अर्थ आहे. राज्य सरकारने रिशेड्यूल लोन करायची घोषणा केली. रिझल्ट कुठे? तुम्ही जर केलेल्या घोषणेचा परिवर्तन योजना पूर्ण करण्यात झालं असतं, पैशाची प्रोव्हिजन करून बँकांचं अश्युरन्स झालं असतं, तुम्ही पैसे पोच केले असते, प्रोव्हिजन्स व्यवस्थित केल्या असत्या, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांनी कुणी तुम्हाला कर्ज द्यायला थांबवलं नसतं. तुम्ही घोषणा केली आम्ही रिशेड्यूलमेंट करू. कालच्या भाषणात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मागच्या वेळी 3 वर्षाचं होतं त्यावेळी 12% व्याज देताना फार अवघड व्हायचं, आम्ही 3 वर्षाच्या आता 5% केलेलं आहे. पहिल्या वर्षी आम्ही कर्ज व्याज भोगणार आहे, दुसऱ्या पुढच्या 4 वर्षात 6% आम्ही सोसणार, 6% शेतकरी सोसणार. भाषण आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचं. जर या राज्याचा प्रमुख सांगतो की आम्ही रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे, तर या राज्यातल्या बँका का तुमचं कर्ज शेतकऱ्याचं देत नाहीत? याचा अर्थ तुम्ही रिस्ट्रक्चरिंग केलेलं नाही. तुम्ही खोट्या पद्धतीनं या सभागृहाची दिशाभूल करायला लागलेला. तुम्ही चुकीचा फॉल्स लोकांना फसवणूक करण्यासाठी आपण काही घोषणा करतात. खोटा शब्द मागे घेतो मी, पण फसवणूक हा शब्द या सभागृहाला मान्य असेल मला वाटतं. अध्यक्ष महोदय तुम्ही तोपर्यंत सांगा, नसेल तर तेही विड्रॉ करू, पण शेतकऱ्यांची फसवणूक काही विड्रॉ होणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करायला लागलेला. तुम्ही काय सांगितलं? आम्ही रिशेड्यूल करतो. आतापर्यंत रिशेड्यूलची ऑर्डर कुठे आहे? ऑर्डर असेल तर त्याचा इफेक्ट कुठे आहे? इफेक्ट असेल तर मग त्याला पुढे कर्ज का नाही मिळत? या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आतापर्यंत मिळालेल्या कर्जाचं जर प्रमाण बघितलं तर फार मोठं प्रमाण नाही आहे. कर्ज वाटप जे झालेलं आहे त्या कर्ज वाटपात बऱ्याचशा जिल्ह्यांना अध्यक्ष महोदय 58%, 55%, 20% ह्याच्यापेक्षा जास्त कर्ज वाटप झालेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे अध्यक्ष महोदय की महाराष्ट्रातल्या शेतकरी, आपल्याला पाहिलं तर सांगतो की आपल्या खरीप याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 59% झालेलं आहे, काही ठिकाणी 32%. आता ती माझं भाषण वाढेल, पण काही जिल्ह्यांमध्ये 42%, 32%, 31%, जास्तीत जास्त मला वाटतं 58% का 59% कोल्हापूर जिल्ह्यात आणि काही जिल्ह्यात झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यात 41-42% असेल. माझ्याकडे आहे आकडा, तो कागद सापडला की मी नक्की सांगेन. पण अध्यक्ष महोदय याचा अर्थ असा आहे की आपण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जी भूमिका स्वीकारतो त्या भूमिकेचा आणि ॲक्च्युअली शेतकऱ्यांना मिळालेल्या वस्तुस्थितीत बरंच अंतर आहे. आमचे सगळे सन्माननीय सभासद ज्यावेळी गावाला जातील त्यावेळी हीच तक्रार पहिल्यांदा येईल की आम्हाला कर्ज बँका देत नाहीत. बँका कर्ज देत नाहीत म्हणून बँकांना दम द्यायला तुम्ही निघाला. जो तुमचा अधिकार नाही तो अधिकार वापरायला लागला. पोलिसी धमक दाखवून बँकांच्या मॅनेजरला धमकावून आपण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचा प्रयत्न केला. अरे गरज काय होती? राज्य सरकारची गरज होती. राज्य सरकारने प्रोव्हिजन केली, रिशेड्यूलमेंट केलं. सगळ्या महाराष्ट्रातल्या नॅशनलाइज बँकांनी कर्ज पुरवठा ताबडतोब सुरू केला असता. पहिली आपली जबाबदारी पूर्ण करा,
त्यानंतर महाराष्ट्रातल्या या बँकांच्या मॅनेजरवर FIR दाखल करायला हरकत नाही. पण आपण आपली जबाबदारी जर नाही केली, काय इथं मुंबईतच सगळ्या बँकांचे प्रमुख बसतात, 15 मिनिटं लागतील फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात. महाराष्ट्रातल्या सगळ्या देशातल्या प्रमुख 5-6 बँका आहेत, त्यांचे प्रमुख इथे येतील. थोडं समजावून सांगा, गोड बोला, याच्यानंतर काही मार्ग काढा. हे मार्ग न काढता आपले सिंपल FIR दाखल करायचं काम केला. काय राज्य चालवत असताना ज्यांच्यावर आपण अवलंबून आहे त्या अर्थकारण करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बँकांना तुमची 4 वर्ष अजून जायची आहेत, एवढ्या लवकर दुखू नका. तुम्हाला महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचं हित साधायचं असेल लॉंग टर्म प्लॅनिंग मध्ये, तर या सगळ्या रिशेड्युलमेंटचे पैसे प्रोव्हिजन करून परतफेड करण्याचं काम, परतफेड करण्याची ॲश्युरन्स जर महाराष्ट्राच्या सरकारनं या सगळ्या बँकांना दिलं तर मला वाटतं हाही प्रश्न निश्चितपणाने सुटेल. पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत असं दिसतंय. अध्यक्ष महोदय, काल परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. सभागृहाची किती दिशाभूल करायची, याला काही मर्यादा असली पाहिजे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये काय झालं, पूर्वी काय झालं, आता काय झालं, सन्माननीय मोदी साहेबांनी काय केलं, मागच्या वेळी काय झालं, याचे उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केले. अध्यक्ष महोदय, यापूर्वी आपल्या राज्यामध्ये बालीला, आपल्या देशात जगात बालीला इंडोनेशियामध्ये कॉन्फरन्स झाली, 9वी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची कॉन्फरन्स झाली. आणि त्यावेळी असा प्रस्ताव समोर आला होता की अध्यक्ष महोदय, आपल्या जगामध्ये जे देश आहेत, जे प्रगतिशील देश आहेत, त्या प्रगतिशील असणाऱ्या देशांच्या समोर एक मोठं संकट त्या निमित्तानं त्यावेळी निर्माण झालेलं होतं. या देशातल्या, जगातल्या सगळ्या चर्चेमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधी देखील गेलेले होते. प्रस्ताव काय होता अध्यक्ष महोदय? प्रस्ताव होता, या देशात, जगामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये जे सगळे देश आहेत अध्यक्ष महोदय, त्या देशाच्या सगळ्यांनी मिळून एक करार तयार केलेला होता. अध्यक्ष महोदय, WTOच्या ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटवर आमच्या आघाडीच्या त्यावेळच्या UPAच्या सरकारने त्यावेळी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इथं त्या दिवशी की आम्ही हमी भाव देणार नाही, असं आमच्या देशातल्या सरकारनं तिकडे जाऊन सांगितलं. अध्यक्ष महोदय, खोटं बोल पण रेटून बोल, ही प्रवृत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात इतक्या लवकर माननीय मुख्यमंत्र्यांच्यात बळावेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, हे बुद्धिबोधाचं धोरण आहे, माहिती घेऊनच माहिती देतो. या शासनानं अध्यक्ष महोदय बालीला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या आधारे ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी होणं अभिप्रेत होतं. परंतु मूळ ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर मधील अन्न सुरक्षा व किमान आधारभूत किमतीसाठी कृषी क्षेत्रास द्यावयाच्या वार्षिक अनुदानावर 1986च्या कृषी उत्पन्न जे होतं तो बेस धरून आपल्या प्रगतिशील असणाऱ्या देशांनी 10% कमाल अनुदान द्यावं आणि अतिप्रगत असणाऱ्या देशांनी 5% कमाल अनुदान द्यावं, हा प्रस्ताव त्यावेळी पुढे आलेला होता. अध्यक्ष महोदय, त्यावेळी भारताने त्याला ठामपणाने विरोध केला होता. त्या करारावर भारताने स्वाक्षरी करायला नकार दिला. पण भारताने असा आग्रह धरला की आपण यामध्ये पीस क्लॉज टाका. फक्त भारताच्या आग्रहामुळे त्यावेळी पीस क्लॉज टाकण्यात आला आणि त्यातल्या तरतुदीमुळे कुठल्याही विकसनशील राष्ट्राला अनुदानाच्या मर्यादा ओलांडल्याच्या कारणास्तव लवादापुढे तक्रार करण्याचा अधिकार कुठल्याही विकसित राष्ट्राला त्यामुळे राहिला नाही. अन्न सुरक्षा व किमान आधारभूत किमतीसाठी अनुदान डिसेंबर 2017 पर्यंत आहेत त्या स्थितीत चालू ठेवायला त्यावेळी सर्व देश, जगातल्या विकसनशील राष्ट्रांना परवानगी मिळाली आणि या पीस क्लॉज नुसार अनुदानासंबंधातला अंतिम निर्णय हा डिसेंबर 2017 साली घेण्याचं ठरलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जुलै 14 मध्ये मोदी सरकारने WTOचे ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट अमान्य केले
आणि WTOच्या इतिहासात प्रथमच भारत ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंटमधून बाहेर पडला, त्याला सर्व देशांनी मान्यता दिली वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब याच्यावर जास्त चांगल्या पद्धतीनं बोलतील, त्या मुद्द्यावर मी जास्त वेळ घालत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जगाच्या पाठीवर UPAच्या सरकारने भारतातल्या शेतकऱ्याच्या हिताचं संवर्धन केलं. 1986च्या आधारे जर आपलं प्रोडक्शन गव्हाचं समजा 500 मिलियन टन असेल आणि अमेरिकेचं 3000 मिलियन टन असेल, तर अमेरिकेला 3000 मिलियन टनवर 5% अनुदान देण्याचा आणि आपल्याला 500 मिलियन टनवर 10% अनुदान देण्याचा असा तो त्यावेळी प्रस्ताव होता, ज्याला काँग्रेसच्या त्यावेळच्या मंत्र्यांनी जे तिथं WTOला गेलेले त्यांनी विरोध केला. आणि त्यामुळं पीस क्लॉज आला. पीस क्लॉज मध्ये असं सांगण्यात आलं डिसेंबर 17 पर्यंत असं अनुदान कंटिन्यू ठेवा, आणि त्यावेळी त्याचा पूर्ण अंतिम निर्णय हा डिसेंबर 2017 साली घेण्यात येणार आहे. आणि मध्येच सन्माननीय मोदी साहेबांना मध्ये एक मीटिंग मिळाली, त्यांनी तीच आम्ही आमच्या सरकारने UPAच्या जे डॉक्टर सुनील देशमुख साहेब सांगितलं, तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाच्या प्रमुखांनी तिथं जाऊन सांगितलं, आणि त्यावेळेला तुम्ही त्यांच्या बरोबर होता त्यावेळेला तीच गोष्ट आज तिकडे जाऊन तुम्हाला आता उलट बोलता येईल का असं मला साधारणपणे म्हणायचं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे आम्हाला अमान्य आहे, म्हणून डिसेंबर 17 पर्यंत या जगातल्या अविकसित असणाऱ्या विकसनशील राष्ट्रांना त्यामध्ये संधी मिळाली. डिसेंबर 17ला त्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार. काय आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला आपणाला एवढंच सांगायचंय की या ठिकाणी सबसिडी अनुदान मदत द्यायला कोणी बंदी केलेली नाही. आधारभूत किंमत जाहीर करायला 14च्या किमती आपल्या सरकारनं जाहीर केल्या. आधारभूत किंमती किती वाढवल्या मी मगाशी सांगितलं. आपल्या सरकारने माननीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय हिशेब महाराष्ट्र देशातल्या सरकारला शेतकऱ्यांना सांगितला, तुम्हाला 1000 रुपये खर्च आला मला पंतप्रधान करा, मी निवडून आलो तर 1000 रुपयाचे 1500 रुपये तुमच्या हातात द्यायची व्यवस्था आम्ही करू. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे की शेतकऱ्याला जर आपल्या कापसाच्या उत्पादनाला 4000 रुपये खर्च आला तर त्याला 6000 रुपये हातात द्यायची व्यवस्था करू. साधा प्रश्न आहे, पण या दृष्टीनं या सरकारची आणि देशातल्या सरकारची पावलं पडत नाहीत, आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी आज अधिक संकटात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला नेहमी सांगतो कापसाच्या संदर्भात आपल्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे माहिती आहे. कापसाच्या बाबतीत गुजरातच्या मॉडेलचा दाखला देऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे फार आशादायी चित्र परवाच्या 20 जुलैच्या चर्चेच्या उत्तरात निर्माण केले. मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय म्हटले, गुजरात आणि आपल्या शेतकऱ्यामध्ये हाच फरक आहे की तेथील शेतकरी हा व्यापाऱ्याला कापूस विकत नाही, तर त्या ठिकाणी जे टेक्स्टाईल क्लस्टर आहे तेथे कापूस विकतो, म्हणून त्याला ते परवडते. अध्यक्ष महोदय, त्यांच्याच पक्षाची एक उपसंघटना आहे भारतीय किसान संघ, यांच्याशी सल्लामसलत केली असती तर कदाचित त्यांना याची माहिती अधिक मिळाली असती. गुजरातमध्ये कापसाला चालू वर्षी 4000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्या कारणाने भारतीय किसान संघाने गुजरातभर आंदोलन उभारलेली आहे. महाराष्ट्रात किमान त्यापेक्षा तर जास्त भाव आज मिळतोय, थोडासा वर. तुमचे ते गुजरातचं मॉडेल हे महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादकांना लागू करण्याची गरज नाही, कारण तिथला कापूस उत्पादक आजही तुमच्या तिथल्या स्थानिक सरकारवर नाराज आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक मुद्दे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काल परवा केलेल्या भाषणातून निर्माण झाले. त्यांनी सांगितलं 5 पिढ्या आमचं घरानं शेतकरी आहे. 5 पिढ्या ना, 5 पिढ्या. खडसे साहेब, तुम्हाला हे कधी सांगावं लागतं का हो की माझं घरानं 5 पिढ्या 4 पिढ्या 3 पिढ्या शेतकरी आहे म्हणून? सांगावं लागत नाही, पण त्यांना सांगावं लागतं. हे सांगायला का सांगायची पाळी का यावी, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला विश्वास ढळलेला आहे, त्याला ही खात्री झालेली आहे की आपल्याबद्दल निर्णय घेणारा या महाराष्ट्राचा 1 नंबरचा माणूस शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत नाही. आणि म्हणून त्याला सांगण्यासाठी मी 5 पिढ्या शेतकरी आहे सांगणार असाल, माझा ऑब्जेक्शन त्याला नाही.
बसून बोलू नका, तुम्ही कधीतरी बोलाल, असं का करताय? आणि म्हणून बसल्या बसल्या अध्यक्ष महोदय शांती राखा, माझं सगळं बोला, नंतर 2 दिवस चर्चा करा या प्रश्नावर. ताई, आपल्या सासऱ्यांना कोणी म्हणणार नाही तुम्ही शेतकरी होता की नाही. तुम्हाला स्पष्टीकरण सासरी बुवांना द्यायची कधी कधी सन्माननीय फरांदे साहेबांना गरज पडली नाही. यांना रॉंग नंबर आहे, ते फरांदे ताईंच्यासाठी होतं. पण त्या पालघरला असतानाही त्यांना सांगावं लागत नाही. फरांदे ताई आमच्या होत्या, त्यांनाही सांगावं लागत नाही. पण देवेंद्र फडणवीसांना हे सांगावं लागतं. कोल्हेताईंना तर अजिबात सांगावं लागत नाही. कोल्हेताईंना तर कधीच सांगावं लागणार नाही. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे माझा की आपल्या राज्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की मी गाय धुवू शकतो. गाय धुणं फार सोपं असतं, गाय धुणं सोपं असतं. पण अजित दादा एका बाजूला बसूया आपण धार काढायला आणि मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या बाजूला धार काढायला बसूया, बघू कुणाला धार काढायला येते. एवढीच जर ईर्ष्या असेल तर हे एकदा कार्यक्रम होऊन जाऊ दे. त्यामुळे अंतर आहे हे मान्य करा. शेतकऱ्यांच्यात आणि आपल्या विचारात अंतर आहे, याबद्दल आता महाराष्ट्राची खात्री झालेली आहे. अध्यक्ष महोदय, ते करून इथपर्यंत आलेले आहेत, आता तुमचा रिटर्न आहे तिकडे. मुख्यमंत्र्यांनी गाय धुता येते असं सांगितलं म्हणून त्याच्या पुढचा टप्पा गाठावा म्हणून मी त्यांना मदत करतोय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, पण आज दुधाची देखील अवस्था काही फारशी चांगली नाही. एखाद्या संस्थेमध्ये 22 रुपयाचं दूध, 23 रुपयाचं दूध, 18 रुपयाचं दूध, 20 रुपयाचं दूध. महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी या महाराष्ट्रातलं अतिरिक्त झालेल्या दुधात, बावनकुळे साहेबांना काय बोलायचंय, दुधाचा काही निर्णय करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय काही निर्णय झालेला नाही. अध्यक्ष महोदय, फार मोठे आकडे MSCBच्या संदर्भात देण्यात आले, एवढे राहिले तुमच्या सरकारने राहिले. महाराष्ट्रातल्या शेतकरी आज तुमच्याकडून पुढे तुम्ही काय करणार ह्याची अपेक्षा करतोय. मागचे पत्ते आणि मागच्या घटना हुडकत बसला तर तुमचं सरकार कधी पुढे जाणार नाही. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याची जबाबदारी तुम्ही जर स्वीकारली असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिशा देणारं दिशादर्शक भाष्य या सभागृहातून होण्याची अपेक्षा होती. दुर्दैवानं अध्यक्ष महोदय ते होऊ शकत नाही. हीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेली मोठी संशयाची पाल आहे, हे असं या ठिकाणी अतिशय आवश्यकतेनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, ऊसाचा प्रश्न घ्या. कोणत्याही प्रकारचा शेतकरी महाराष्ट्रात शांत नाहीये, अस्वस्थ झालेला आहे. कापसाचा शेतकरी संकटात आहे, सोयाबीनचा शेतकरी आज नाराज झालेला आहे, तांदळाच्या धानाचा शेतकरी अस्वस्थ आहे. तिसऱ्या बाजूला ऊसाची समस्या त्याच पद्धतीने निर्माण झालेली आहे. मागच्या वर्षी